त्यांची कैवारी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे, गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त होऊन स्वाभिमानाने जगायला शिकवणारे भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर जगातील 65 पेक्षा अधिक देशात दरवर्षी साजरी केली जाते. अशा या महामानवाच्या त्यांच्या विचारांना व कार्याला उजाळा देण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत. आता मी प्राचार्य सर्व व्यासपीठावरील सर्व शिक्षकांना विनंती करते की त्यांनी महामानवाच्या पावन प्रतिमेचे पूजन करावे व ती विद्वान शिक्षण साथी आणि विद्यार्थी मित्र, संधीचा फायदा कसा घ्यायचा ते मी आज घेतो. आजचा कार्यक्रम मेन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंतीचा कार्यक्रम. तर या कार्यक्रमाची सुरुवात तुम्हाला प्रोत्साहन मिळावं, कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घ्यावे म्हणून एक्झामिनेशन डिपार्टमेंट मार्फत जे विद्यार्थी ओव्हरऑल मध्ये पूर्ण वर्षभराची कमाई त्याच्याचे फर्स्ट सेकंड थर्ड आलेले अशा विद्यार्थ्यांना आज परीक्षा विभागामार्फत पारितोषिक वितरण केले जाणार आहे. आमचा दुग्ध शर्करा योग पारितोषिक पण मिळतंय आणि आपले संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न महामानव बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पण. आभाळ मोजलो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळी रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे, बंदूक तोफ आला शस्त्रसाठा यांची आम्हा गरजच नाही, कारण शब्दांनी पेटवतो राग आम्ही भीमा फक्त तुझ्यामुळे. हा जो वाक्य त्याच्यात शेवटचं वाक्य की आम्हाला बंदूक तोफ आतंकाची गरज नाही, आम्ही शब्दांनीच पेटवतो राग.
म्हणून भारतीय संविधानाचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्व, अन्यायाचा निर्भय शत्रू, बहुजनांचा भाग्यविधाता, स्त्रियांचे कैवारी, धुरंधर राजकारणी आणि मानवतेचे पुजारी असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावामागे काय शक्ती ते थोडक्यात सांगतो. पहिला बाबासाहेब बा म्हणजे बाणेदारचे स्वभावाने. दुसरा बारकाईने अभ्यास करणारे. साधक बौद्ध धर्माचे. हे हेतू ज्यांच्या सर्वसामान्यांच्या विकासाचा. बदल समाजात घडून आणणारे. आवरानुसार आनंद सर्वसामान्यांना जीवनी आणला. बेधडक सत्याग्रह केला 14 करायचा. डगमगले नाही संकटे आल्यावर. करते समाज उन्नतीचे. रचेते भारतीय संविधानाचे. असे त्यांचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. याच्यामध्ये सर्व गुण संपन्न अशी व्यक्ती या भारताला लाभलेली. अनेक अन्याय त्यावेळेस समाजामध्ये होत होता. त्यांच्या विरुद्ध लढणारे व समाजाला न्याय मिळवून देणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आणि या पावन जयंती निमित्त मला आज या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली. थैंक यू सर. किसी को कोई क्वेश्चन? एक बच्चा हाथ ऊपर करता है. गुरुजी बी आर अम्बेडकर कौन थे? बेटा वो संविधान के शिल्पकार थे. उनकी जिंदगी में बहुत सारे कष्ट हैं. उनसे कोई रिलेटेड आपको मैं कहानी बताती हूँ. जा रहे थे तभी पीछे से एक बैलगाड़ी आती है. अरे बस भीमराव जी पाठशाला पहुंचते तभी गुरुजी. माइक. तो बच्चों मैं आज आपसे कुछ प्रश्न पूछने वाली हूँ. उनका आप सही उत्तर देना. ठीक है? 5 गुना 5 कितना होता है? तुम बताओ. तुम 20. फिर से बाहर से आवाज आती है. किसने उत्तर दिया? अरे तुझे उत्तर देने नहीं बोला था ना. तुमने क्यों दिया उत्तर? इससे पूछा था मैंने प्रश्न. तो मैं तुम्हें दूसरा प्रश्न पूछती हूँ. जो वन्यजीव होते हैं वो कौन सा वायु लेते हैं? कार्बन डाइऑक्साइड. तुम बताओ. नाइट्रोजन. तुम बताओ. ओजोन गैस. इससे आवाज आता ही है. किसने जवाब दिया फिर से? अरे तुझे कितनी बार बोला है उत्तर मत दे. क्यों दे रहा है फिर से? तो आपसे मैं तीसरा प्रश्न पूछती हूँ. सूर्यमाला में सबसे छोटा ग्रह कौन सा है? बीच में मत बोल. तुम बोल. शनि. तुम. पृथ्वी. बाहर से फिर से एक बार आवाज आती है. किसने बोला? उस नीति जाति भीम ने. क्यों बोला तुमने फिर से? तुझे नहीं बोला था ना बोलने के लिए. अगर फिर से बोला तो मैं तुझे सजा दूंगा. पाठशाला छूट जाती है और सभी बच्चे अपने घर में चले जाते हैं. और क्या हुआ बेटा? मेरे बाबा आज गुरुजी ने कक्षा में कुछ प्रश्न पूछे तो तुमने जवाब दिया था? हाँ दिया था. पर वो जो अमीर घर के बच्चे थे ऊंची जात के वो बोल रहे थे तुम नीची जात के हो. तुम्हें कोई अधिकार नहीं प्रश्न पूछने का, प्रश्न उत्तर देने का. जाने दो बेटा. बाबा और हमें नीचा दिखा रहे थे. हम नीचे जाति देख लो.
जाए दो बेटा, देख लो। नाही तर हे पाठीमागं पाहिजे. कुछ सालों बाद मैम, मुझे आपसे एक प्रश्न है। बोलो बेटा। कुछ सालों बाद क्या हुआ था? बेटा उनकी वो पढ़ाई करने दूसरे देश में गए थे, आज वो बैरिस्टर बन के आए थे। मैं और उनकी कहानी आपको बताती हूँ। मुझे उनकी कहानी बताओ। ठीक है, मैं आपको बताती हूँ। असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो, परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रीच्या प्रगती पाठीमागे फक्त एकच पुरुषाचा हात म्हणजेच, आणि ते आपले भीमराव डॉक्टर आंबेडकर गाड़ी बन जाते हैं। अरे बदलू, जरा वो फाइल देना। इन लोगों को मुझे फाइल देनी पड़ रही। अरे बदलू, जरा एक गिलास पानी देना। इन लोगों को भी पानी भी देना पड़ रहा है। किस्मत है हमारी। फिर से एक बार एक अधिकारी आती है और बोलती है, सर मीटिंग को बुलाए थे, 2 अधिकारी आए हैं। ठीक है। देखा आपने, इतना सब होने के बाद भी डॉक्टर भीमराव अंबेडकर के जीवन में कितना संघर्ष हुआ, और आज उनकी वजह से आज हम यहाँ पे हैं। धन्यवाद। बोला मैम। के जीवन में कितने कष्ट थे, उनको पढ़ाई करने के लिए मिलता भी नहीं था, तो भी उन्होंने पढ़ाई की और आज वो बहुत बड़े अधिकार थे। इसलिए आपको पढ़ने के लिए मिल रहा है, उसका फायदा उठा के अपने मम्मी पापा का नाम रोशन कीजिए और हमारे देश का भी। धन्यवाद। Now to start the program, I would like to call Rajeshri Pawar to present his speech on today's occasion. Rajeshri Pawar. ज्याच्यामुळे लाखो घरांना रोजगार झाला, दिनबदलूंना जगण्याचा अधिकार मिळाला, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना मानाचा जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली बहु या गावी झाला होता. ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आवडीचा गोळा झालेला. डॉक्टर बाबासाहेबांचे वडिलांचे नाव रामजी बाबा होते. ते कोकणाच्या एक शेतकरी बाबासाहेबांच्या जन्माच्या वेळी ते मध्य प्रदेशच्या बहु या गावी होते. त्यावेळी बाबासाहेबांच्या वडिलांची कामगिरी लक्षात घेत छावणीच्या साच्या पडण्याची जिम्मेदारी पदापदी कार्यकारी करत होते. बाबासाहेबांच्या आईचे नाव भीमाबाई होते. भीमरावांच्या जन्माच्या आधी भीमाबाईंना 13 अपत्य झाले. भीमराव 14वे रत्न होते. भीमरावांचे बालपण अत्यंत बालक केले होते. मग शिक्षणाची सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी डिग्री शिक्षणाची सुरुवात झाली. 1907 मध्ये भीमरावांना मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यावेळी काही लोकांनी भीमरावांचे सत्कार करण्यासाठी ठरवले. त्यावेळी केळकर गुरुजींनी त्यांना बुद्धशील पुस्तक दिले होते. त्यापासून बुद्धांची ओळख भीमरावांना झाली. सर्व भारतीयांना स्वतंत्रता, समानता, बंधुता, न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आपल्या भीमरावांची. त्यांनी पूर्ण आयुष्य देशासाठी लढले व त्यांनी बलिदानासाठी आपली कामगिरी केली. मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने. शिक्षणाचे महत्त्व सांगितले भीमाने. अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं त्याने शस्त्र क्रमण केले. माझ्या भाषणाला इथे पूर्ण विराम देते. जय भीम. धन्यवाद. Thank you, Rajeshri, for a wonderful speech. Now, the great Dr. B.R. Ambedkar once said that the day when the law of the people at a table would be at a light that no one can stop my country become a great power. Now I would like to call Disha Kaura from 7th class to present her task on Mother Justice. Welcome to the Candy. Salena Mata.
करती हूँ साक्षी प्रायोरिटी और देने अशा या महामानवाच्या व त्यांच्या विचारांना कार्याला उजाळा देण्यासाठी आपण संकल्प केला पाहिजे. आता मी कुणाल केदार याला आपले विचार प्रकट करण्यासाठी मंचावर बोलवू इच्छिते. कुणाल केदार. हे सारा जहां जी की शरण में, हे हमारा नमन बाबा की चरणों में. पूजा के योग्य है बाबा हम सबकी नजर में, आप मिलकर फूल बसाए बाबा के चरणों में. आदरणीय प्रधानाचार्य, सभा में उपस्थित गुरुजन वर्ग और मेरे सभी प्रिय मित्र, सभी को सुप्रभात. विश्व रत्न डॉक्टर
आम्बेडकर की जयंती पर आप सभी को तहे दिल से शुभकामनाएं। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर संविधान के शिल्पकार के रूप में जाने जाते हैं। उनका जन्म 14 अप्रैल 1891 में महू मध्य प्रदेश में हुआ था। उनके बचपन का नाम भीमराव था। उन्हें अम्बेडकर नाम उनके गुरु द्वारा मिला है। उनके पिताजी का नाम रामजी था, वह एक आर्मी में सूबेदार थे। उनकी माता का नाम भीमाबाई था, वह एक धार्मिक महिला थी। उनकी प्रारंभिक शिक्षा गांव के ही एक प्राइमरी स्कूल से हुई थी। बाद में वह मुंबई चले गए। महासमुदाय से संबंधित होने के कारण उन्हें प्रारंभ से ही जातिवाद का सामना करना पड़ा। ऐसे में उन्होंने जातिवाद का सामना करने की ठान ली। कॉलेज की शिक्षा उन्होंने मुंबई के यूनिवर्सिटी में पूरी की। बाद में वह उच्च शिक्षा के लिए अमेरिका चले गए, फिर बाद में लंदन चले गए। उनका फिर लंदन से भारत आगमन 1923 में हुआ। उसके बाद उन्होंने समाज में होने वाले जाति भेद के खिलाफ लड़ने की ठान ली। भीमराव अम्बेडकर भारत के एक ऐसे नेता थे जिन्होंने दलितों के प्रतिनिधि के रूप में तीनों गोल में सम्मेलनों में भाग लिया। उनकी योग्यता और कार्यकुशलता के कारण इन्हें भारत का पहला कानून मंत्री बनाया गया, जिन्होंने संविधान की स्थापना की, संविधान का निर्माण किया। जीवन भर दलितों के लिए संघर्ष करने वाले व्यक्ति मतलब डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर। उनकी मृत्यु 16 दिसंबर 1956 में हुई। आज के इस कार्यक्रम में आप सभी लोगों को यह आग्रह करना चाहता हूँ कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती पर हम उनके विचारों को याद करें और सबसे महत्वपूर्ण है कि उनके जीवन में उनके विचारों को अपने जीवन में उतारे और अपने देश को आदर्श बनाए। थैंक यू। एक दिवस पण या जगाच्या कोहिनी होऊन गेले। वर्गाच्या बाहेरपासून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले। आता मी आपल्यासमोर भूमिका नवेशीला आपले गीत प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करू इच्छिते। भूमिका नवेशी। क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व विनायका, मोडल्या त्या परंपरा, विविधतेचा तू सकल न्यायदायका। क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व विनायका, मोडल्या त्या परंपरा, विविधतेचा तू सकल न्यायदायका। जीवन तुझे आम्हाला प्रेरणा, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला विसराया, माझा भीमराया, कळले तू ओझीने, फुल केले पान 14 सगळ्याचे, हक्क देऊन मानताचे, केले सोडती कांतची डोळ्याचे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा डाग राहिला, भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया। धन्यवाद भूमिका। अब मैं गोस्वामी सर से विनती करती हूँ कि वह हमें इस अवसर पर मार्गदर्शन करें। गोस्वामी सर। सुप्रभात सभी को। आज के इस शुभ अवसर पर हमारे विद्यालय के प्राचार्य श्री, वरिष्ठ गुरुजन एवं मेरे साथी सह अध्यापक, आज मानव इतिहास का वो दिन है जो संपूर्ण सृष्टि में याद रखा जाएगा। 14 अप्रैल एक ऐसे व्यक्ति का दिन है जिसने अपने जीवन के यथार्थ कार्यों से मानवता के सूर्य को इस देश में ही नहीं संपूर्ण विश्व में प्रकाशित किया है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी, यह एक नाम नहीं है, यह एक युग परिवर्तनकारी व्यक्ति का नाम है।
डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर समानता दिवस के रूप में मनाया जा रहा है। इसमें से आप अनुमान लगा सकते हो कि यह नाम किसी सामान्य व्यक्ति का नाम नहीं है। भारत की स्वतंत्रता और उस समय जितने भी महानुभाव महान व्यक्ति हुए उस कालखंड में बहुत सारे महानुभाव हुए, लेकिन उन्होंने अलग अलग क्षेत्रों में कार्य करके अपने नाम को एक प्रखरता की चोटी के शिखर पर लेके गए थे। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने इन सभी व्यक्तियों के जीवन से प्रेरणा पाके सभी के कार्य को संलग्न करके हमारे सामने प्रस्तुत किया, और वो है हमारा भारतीय संविधान। भारतीय संविधान में हमें समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता सभी देशों के बंधारण में से सारी बातों को उन्होंने एक साथ इकट्ठा करके हमारे सामने प्रस्तुत किया। जो सदियों से रूढ़ी चली आ रही थी शिक्षा के ऊपर, उस क्षेत्र में भी सभी को समान रूप से ज्ञान प्राप्त हो, वो भी हमें मिला। बच्चों, मैं आपको बताना चाहूंगा कि आज के दिन वर्तमान में भारत के तेलंगाना राज्य में विश्व की सबसे बड़ी प्रतिमा कांस्य की 125 मीटर की प्रतिमा का आज अनावरण होने वाला है, और आज ही के दिन हैदराबाद विधानसभा को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर विधानसभा के रूप में जाने जाने वाले। भारत के जितने भी विधानसभा क्षेत्र है, मैं गुजरात की बात करता हूँ तो विठल भाई पटेल विधानसभा भवन, उसी प्रकार महाराष्ट्र के बारे में मैंने जानकारी प्राप्त की थी तो नाम जानने को नहीं मिला था। तो उसी प्रकार नया राज्य बनने के बाद तेलंगाना राज्य ने हैदराबाद में जो विधानसभा की उन्होंने रचना की, नया भवन बनाया, तो बाबा साहेब आम्बेडकर को उन्होंने समर्पित किया है। हम अगर बात करें, ज्यादातर लोग बाबा साहेब आम्बेडकर को संविधान के निर्माता के रूप में जानते हैं, लेकिन बाबा साहेब आम्बेडकर ने मात्र संविधान की ही रचना नहीं की, उन्होंने नारियों की शिक्षा के लिए सबसे ज्यादा कार्य अगर किसी ने किया होगा तो वो बाबा साहेब आम्बेडकर जी हैं। बाबा साहेब आम्बेडकर जी उन्होंने देखा कि समाज में स्त्रियों को पढ़ने का अधिकार तो मिला, लेकिन मताधिकार अभी तक मिला नहीं था। अब उसी अधिकार के लिए उन्होंने कानून बनाया, साथ में लड़कियों को आगे बढ़ने के लिए समान रूप से शिक्षा में भी अवसर प्रदान किया। अब स्पष्ट रूप से हमें यह परिलक्षित होता है कि बाबा साहेब आम्बेडकर के जीवन के ऊपर महात्मा फूले, सावित्रीबाई फूले, शाहू महाराज और गायकवाड़ जी का विशेष प्रभाव देखने को मिलता है। ये वो महानुभाव थे जिन्होंने अपने जीवन के द्वारा समाज के निचले दबे कुचले लोगों के लिए कार्य किया था, और इन्हीं लोगों को एक ऐसे स्थान पर लाने के लिए प्रयत्न किया जो सदियों से पिछड़े हुए थे। ये बड़ी दुख की बात है कि बाबा साहब जब ब्रिटेन से भारत में आए तब उन्हें पहली बार पानी के लिए केस लड़ना पड़ा। ये मात्र हमारे भारत देश में ही देखने को मिलता है। विश्व के अन्य किसी देश में इस प्रकार की परिस्थितियां हमें देखने को नहीं मिलती। वर्तमान में ही यूनो की महासभा के अंदर यूनो के अध्यक्ष ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का नाम लेते हुए 3 बार जय भीम जय भीम जय भीम के नारे के साथ में शुरुआत की। मैं सोचने लगा कि ये जो नारा है जय भीम, यह नारा उस व्यक्ति का नारा है जो जनमानस के अंदर से निकला हुआ नारा है। ये जय जयकार उस व्यक्ति महानुभाव की है जिसने समस्त मानवता के उद्धारक के रूप में एक प्रस्तुत उदाहरण हमारे सामने किया है। यूनो के महाध्यक्ष ने यह भी कहा कि विश्व के अंदर जो महानुभाव हुए, ईसा मसीह
और उसके बाद अब्राहम लिंकन, उस श्रेणी में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी भी हैं। आप सोच सकते हो मित्रों कि इस महानुभाव ने अपने संपूर्ण जीवन में कितना बड़ा संघर्ष किया। उनकी शिक्षा की अगर बात की जाए तो उन्होंने 32 से अधिक डिग्रियां प्राप्त की थी। अर्थशास्त्र में उन्होंने 3 बार डिग्री प्राप्त की थी, पीएचडी। आज वर्तमान में आप पीएचडी के बारे में किसी से पूछ लीजिए तो 5 साल का लंबा सफर तय करने के बाद पीएचडी होल्डर बनते हैं। तो सोचो बच्चों, बाबा साहब ने अर्थशास्त्र, इकोनॉमिक्स 3 बार उन्होंने, और वो भी भारत में नहीं विदेश में रहकर उन्होंने 3 बार अर्थशास्त्र में पीएचडी प्राप्त की, डिग्री प्राप्त की। जब विश्व के सारे विश्वविद्यालयों में एक सर्वे किया गया कि ऐसा कौन सा छात्र है जिसे हम विश्व का सबसे श्रेष्ठ छात्र के रूप में घोषित किया जाए, तो उसमें आश्चर्य होगा आपको, एकमात्र नाम किसका निकल कर आया? मात्र और मात्र डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का। अब भारतीय समाज के ऊपर स्वतंत्रता के बाद, संविधान बनने के बाद में अब एक नई चेतना के साथ में लोग आगे बढ़ने लगे। उसी प्रकार हिंदी साहित्य में भी एक नई शाखा का आगाज हुआ, उसे दलित विमर्श के रूप में जाना जाता है। इस सुअवसर पर मैं हिंदी साहित्य के अंतर्गत दलित विमर्श में लिखने वाले एक महान लेखक ओम प्रकाश वाल्मीकि जी की कविता यहाँ पर प्रस्तुत करना चाहूंगा, ठाकुर का कुआं। और इसी नाम से ठाकुर का कुआं प्रेमचंद जी ने एक यादगार कहानी भी लिखी है। दोनों शीर्षक समान है। एक हिंदी के महान सम्राट ने कहानी लिखी, जिस कहानी के अंदर एक दलित महिला अपने बीमार पति के लिए ठाकुर के कुएं से पानी लेने जाती है, लेकिन वहां पर पहरेदार पानी भरने नहीं देते। 10 मील दूर से उसे पानी भरने जाना होता है। उसके बाद के कालखंड में ओम प्रकाश वाल्मीकि जी ने उपन्यास लिखा झूठन, और उसके बाद में उन्होंने एक प्रसिद्ध कविता लिखी ठाकुर का कुआं। उसकी पंक्तियां मैं कुछ यहाँ पर प्रस्तुत करना चाहूंगा। चूल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की, तालाब ठाकुर का। भूख रोटी की, रोटी बाजरे की, बाजरा खेत का, खेत ठाकुर का। बैल ठाकुर का, हल ठाकुर का, हल की मुठ पर हथेली अपनी, खेत ठाकुर का, फसल ठाकुर। इसके बाद वाल्मीकि जी आगे कहते हैं, कुआं ठाकुर का, तालाब ठाकुर का, खेत खलिहान ठाकुर के, गली मोहल्ला ठाकुर के। अपना क्या? व्यंग प्रधान यहाँ पर 3 शब्द दिए हैं, गांव, शहर या देश। बड़ी ही मार्मिकता के साथ इस काव्य में उन्होंने एक ऐसे वर्ग का प्रतिनिधित्व कम शब्दों में व्यंग के साथ में प्रस्तुत किए हैं इस काव्य में। वर्तमान में भी हमारे देश में बहुत से सुधार हुए हैं, फिर भी आज हमें जगह जगह ऐसे लोग देखने को मिल जाएंगे जो आज भी पिछड़े हुए हैं, जिनके बच्चे आज भी नहीं पढ़ पा रहे हैं। कल ही हमने स्वर्गीय राजीव गांधी जी की पुण्यतिथि हमने मनाई। कुछ उन्होंने ऐसा ही सपना देखा था उन पिछड़े बच्चों के लिए, जिनके अंदर ये गुण विद्यमान है कि वो समाज के उस वर्ग के साथ संघर्ष कर सके और आगे बढ़ सके। आप उसी विद्यालय के हिस्से हो और सभी छात्र अपने जीवन में यह संदेश प्राप्त कर सकते हैं कि जिस प्रकार डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने कई कष्टों के बाद कई विचारधाराओं का संघर्ष करते हुए अपने जीवन में सार्थकता प्राप्त की, उसी प्रकार हम भी उनके जीवन से प्रेरणादायी संदेश लेकर आगे बढ़ सकते हैं। बच्चों, हम सभी को मानवता के इस मार्ग पर सदैव ही आगे बढ़ता रहना चाहिए। इसी के साथ मैं अपने वक्तव्य को संपूर्ण करता हूँ।
और मैं डोंगरी सर को विनती करती हूँ कि मंच पर आकर इस अवसर पर डोंगरी सर। चलो बैठ कुछ कर रहे हैं। सम्माननीय प्राचार्य सर तथा आदरणीय देवरे सर और मेरे सभी विद्वान साथी तथा मेरे प्यारे छात्रों, गुड आफ्टरनून और आप सभी को 14 अप्रैल की हार्दिक शुभकामनाएं। जैसा कि आज इस प्रोग्राम की शुरुआत देवरे सर ने की, बहुत ही बढ़िया, बहुत ही सुंदर। जिस तरह से आज हमारे स्कूल में बहुत ही धूमधाम से ये जो 14 अप्रैल का कार्यक्रम हम मना रहे हैं, उसी तरह से सिर्फ हमारे स्कूल नहीं बल्कि हमारा हिंदुस्तान नहीं बल्कि पूरे विश्व में डॉक्टर B.R. आम्बेडकर की जयंती मनाई जाती है। जैसा कि हमारे स्कूल के छात्राओं ने कुछ प्रेजेंटेशन ड्रामा या नाट्यकरण किया है और उस नाट्यकरण के जरिए जो हमारा स्पीच बढ़ता था वो भी कम हो गया है। मतलब हमें ये अंदाजा आ सकता है कि डॉक्टर B.R. आम्बेडकर का नाम लेते कुछ लोगों को क्या होता है, लेकिन आप यह सुनो कि डॉक्टर, जैसा कि यहाँ पर कुछ प्रोग्राम हुए हैं, उस प्रोग्राम को देखते हुए आपको ये अंदाजा आया होगा कि डॉक्टर B.R. आम्बेडकर का नाम इतना बड़ा है, लेकिन फिर भी हमारी सोच उनके प्रति अच्छी है या नहीं उन पर निर्भर रहते हैं। लेकिन आपको मालूम है कि हमारे भारत सरकार का जो सर्वोच्च पुरस्कार जिसे हम भारत रत्न कह सकते हैं, लेकिन इस महामानव का जो कार्य है यह इतना बड़ा कार्य है कि यह विश्व रत्न ये मानक भी उनके लिए कम है। जैसा कि ये देवरे सर ने भी बहुत ही अच्छा उनका बाबा साहब का वर्णन किया है, इस अक्षर का अर्थ बताया है और कुछ नारायणी और अन्य कुछ लड़कों ने भी बहुत ही अच्छा उनके कार्य का वर्णन भी किया है। मेरे प्यारे दोस्तों, मैं आपको यही बता देता हूँ, समय तो बहुत ज्यादा हुआ है, लेकिन डॉक्टर B.R. आम्बेडकर ने ये भारत में नहीं समाज में जो वर्ण व्यवस्था थी उस वर्ण व्यवस्था के विरुद्ध जाकर उनके खिलाफ ये वर्ण व्यवस्था थी, समाज, सामाजिक, धार्मिक, आर्थिक सब परिस्थिति डॉक्टर B.R. आम्बेडकर के अगेंस्ट थी। इसके बावजूद भी उन्होंने अपना यह योगदान समाज के प्रति दिया है। जरा उल्टा विचार करो कि अगर डॉक्टर B.R. आम्बेडकर के साथ यह अगर समाज व्यवस्था रहती तो क्या होता, ये भी हमें सोचना जरूरी है। लेकिन जैसा कि छात्राओं ने कुछ स्कूल का यहाँ पर प्रेजेंटेशन किया है, एक बात मुझे उसमें ठीक रहा, प्रोग्राम बहुत अच्छा, लेकिन मुझे ये लगा कि डॉक्टर उसमें से यह ज्यादा बताना चाहिए था। ये है कि डॉक्टर B.R. आम्बेडकर को जब स्कूल में बैठने की इजाजत नहीं थी तो स्कूल के बाहर खिड़की से देखकर वो पढ़ाई या टीचर की बात सुनते थे, स्टडी करते थे। इसके आगे के बाद यह है कि जब स्कूल का इंस्पेक्शन हुआ, स्कूल का इंस्पेक्शन के दौरान एक अधिकारी आया है और उन्हीं टीचर्स का उन्होंने क्या किया, इंस्पेक्शन किया है। जब इंस्पेक्शन करते वक्त अधिकारियों ने छात्रों को प्रश्न किया है, तो आपको बता देता हूँ कि जो छात्र स्कूल में या कक्षा में बैठे हुए थे उनमें से किसी के ही छात्रों को क्या किया, प्रश्न का उत्तर नहीं आ रहा था, तो टीचर को बहुत परेशान हो गए थे। उनको लगा कि शायद अब मेरी नौकरी जाने वाले हैं। इसी दौरान डॉक्टर B.R. आम्बेडकर ने उनके अधिकारी के प्रश्नों के जो उत्तर दिए, ये देखकर टीचर बहुत खुश हुए और बाद में जिस तरह से सत्कार से आंबावालेकर और आम्बेडकर कैसे बने आपको इतिहास
मालूम है। दोस्तों, मेरे प्यारे छात्रों, मैं आपको बता देता हूं कि आपके पास यही समय है जो आपकी सामाजिक आर्थिक जो भी परिस्थिति है, आप किस परिस्थिति से यहाँ तक आई है, ये आपको अच्छी तरह से मालूम है। लेकिन डॉक्टर B.R. अम्बेडकर के बारे में जब जानकारी देखते हैं तो हमारे कौन सी भी सामाजिक या आर्थिक परिस्थिति रहे तो उनमें बदलने की ताकत हमारे इसमें आती है, तो वो सिर्फ शिक्षा की वजह से आती है। डॉक्टर B.R. अम्बेडकर ने बुद्ध, कबीर, फुले जिनको देखा तक नहीं, लेकिन जिनको देखा नहीं उनके विचारों के आधार पर उनको अपना गुरु मनाया है या माना है। इससे हमें पता चलता है कि उनके विचार कैसे थे। डॉक्टर B.R. अम्बेडकर ने जितना भी विश्व में अपना नाम बनाया है उसका एक ही कारण है, वो है रीडिंग, जिसे हम वाचन कह सकते हैं। डॉक्टर B.R. अम्बेडकर का वाचन ऐसा था, एक लगभग तपस्या थी, अशी तपश्चर्या की ज्याप्रमाणे ते वाचन करत असायचे त्यावेळी त्यांच्या जवळपास कितीही प्रकारचा मोठा प्रसंग घडला, कितीही गोंधळ असला तरी ते कोणत्याही प्रकारचं आपलं मन इकडे तिकडे भटकून न देता आपलं वाचन पूर्ण करत असायचे। विविध मित्रांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की डॉक्टर B.R. आंबेडकरांनी आयुष्यामध्ये वयाच्या 40व्या वर्षापर्यंत 18 तास अभ्यास केला। आपल्याला माहिती आहे त्यांच्या पदव्या कशा प्रकारे, गोस्वामी सरांनी सांगितलं की त्यांनी डिग्र्या घेतलेला आहे। डॉक्टर B.R. आंबेडकरांनी 6 विषयामध्ये जे डिग्री घेतलेल्या आहेत त्या 6च्या 6ही विषयामध्ये ज्या डिग्री घेतलेल्या आहेत त्या इकॉनॉमिक्स मध्ये घेतलेल्या आहेत। MA, PhD, BA अर्थशास्त्र, MA अर्थशास्त्र, PhD अर्थशास्त्र, MSc अर्थशास्त्र, बारावीला अर्थशास्त्र आणि MSc अर्थशास्त्र। तुम्हाला माहित असेल की डॉक्टर B.R. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी ते जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा जवळपास MSc इकॉनॉमिक्स पदवी मिळवत असताना जो 3 वर्षाचा अभ्यासक्रम होता तो अभ्यासक्रम त्यांनी फक्त 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केला। एकाच वर्षी MSc, DSc आणि पार्ट टाइम 12 लॉ इकॉनॉमिक्स, MSc इकॉनॉमिक्स, DSc इकॉनॉमिक्स एंड पार्ट टाइम 12 लॉ इकॉनॉमिक्स, ये जो रेगुलर में 2 डिग्रियां और पार्ट टाइम में 12वां बैरिस्टर ऑफ लॉ जिसे हम कह सकते हैं, ये जो डिग्रियां उन्होंने हासिल की, ये डिग्रियां हासिल करते वक्त उनको लगभग एक टर्म में, जिसे हम एक सत्र कह सकते हैं। हमारे छात्रों को रीडिंग का बहुत शौक है। 10वीं के छात्रों को, 9वीं के छात्रों को मैं देखता हूँ, लेकिन उनको शायद चेतन भगत बहुत पसंद है। हाथ या फूल मुझे पता नहीं है चेतन भगत का, लेकिन मैं आपको बता देता हूँ कि डॉक्टर B.R. आंबेडकर सिर्फ आपके लिए नहीं कि समाज के हर एक घटक के मानव के लिए आदर्श है। जिनको अपनी परिस्थिति बदलनी है उनके लिए वो आदर्श है। मैं आपको ये बताने वाला हूँ कि डॉक्टर B.R. आंबेडकर ने 1923 के दौरान MSc, DSc, डॉक्टर ऑफ साइंस इन इकोनॉमिक्स एंड 12 लॉ इन इकोनॉमिक्स में जो स्टडी की एक ही साल में, जो 8 साल की स्टडी थी, कितने साल की? 8 साल की स्टडी थी, जो डॉक्टर B.R. आंबेडकर ने लगभग वो 2 साल में पूरी की। इससे आप डॉक्टर B.R. आंबेडकर की प्रतिभा का अंदाजा लगा सकते हैं। डॉक्टर B.R. आंबेडकर वाचन के बारे में अगर हम बात करें तो उनका चरित्र जब हम देखते हैं तो उनके चरित्र में ऐसे कुछ प्रसंग हमें दिखाई देते हैं कि हमारा हृदय कुछ अलग सा हो जाता है। हृदय पिळवून टाकणारे प्रसंग आपल्याला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामधून बघायला मिळतात। आपले लँग्वेजचे शिक्षक आपल्याला अदर साहित्य वाचायचं सांगतात, ते वाचायलाच पाहिजे, पण ज्या
फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता ज्या महापुरुषांनी समाज परिवर्तनाचं कार्य घेतलेलं आहे त्यांचं कार्य या वयामध्ये जर आपण वाचलं तर नक्कीच आपलं सुद्धा परिवर्तन होऊ शकतो. मी हात किंवा फुल जो चेतन भागात सांगितलं ते वाचण्यापेक्षा हे चांगलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये काही प्रसंग वाचनाबद्दलचे आलेले आहेत. त्यामध्ये एक प्रसंग लायब्ररीचा आहे की डॉक्टर B.R. आंबेडकरला लायब्ररीमध्ये एक अशा प्रकारचं पुस्तक मिळालं आणि त्यांनी विचार केला की एका बैठकीमध्ये आपल्याला हे पुस्तक पूर्ण करायचं आहे. पण लायब्ररीचा वेळ संपला. लायब्ररी मधले सगळे विद्यार्थी आहेत ते घरी गेलेले आहेत आणि आता यांना पुस्तक वापस करायची वेळ आलेली आहे. लायब्ररी बंद करायची वेळ झालेली आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लायब्ररीना रिक्वेस्ट केली की मला हा ग्रंथ काही झाले तरी आता पूर्ण करायचा आहे. आपल्याला जर वाटत असेल तर लायब्ररीला बाहेरून कुलूप लावा आणि आज मी बसून हा ग्रंथ पूर्ण करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रसंग एवढा सोपा आणि एवढा साधा नाही. ज्यावेळी ब्रिटनचे नागरिक रात्रभर झोपत होते त्यावेळी हा एकटा हिंदुस्थानी पठ्यात लायब्ररीमध्ये तो ग्रंथ पूर्ण करत होता. वाचनाचा व्यासंग असावा तर असा. सकाळी 10 वाजले, लायब्ररी दुसऱ्या दिवशी सुरू झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ग्रंथ ते जेव्हा लायब्ररी उघडली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन सुरू होतं. 10 वाजले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा ग्रंथ वापस केला आणि त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त केले. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचनाबद्दलचे असे अनेक प्रसंग आहेत. अमेरिकेमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर शिक्षणाने गेलेले असताना त्यांच्याकडे तुटपुंजी अर्थसहाय्य पैशाची अडचण त्यांना भासत होती. तेव्हा मैल ते पायी चालले आणि रिक्षाचा जो खर्च येणार होता, प्रवासाचा जो खर्च येणार होता तो खर्च वाचवून त्यांनी पुस्तक विकत घेतली. वेळ प्रसंगी तेवढं सुद्धा कमी पडलं तर अमेरिकेतील शिक्षण चालू असताना हॉटेलमध्ये वेटरचं काम करून सुद्धा त्यांनी पैसे जमवून मिळालेल्या पैशांमध्ये फक्त पुस्तक विकत घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी एक तुम्हाला सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन असं घनिष्ठ होतं की लगभग एक पुस्तक जेव्हा ते वाचत असायचे तेव्हा त्याचा आकार, रूप, रंग, पेज नंबर हे सगळं माहीत असायचं. एक दिवस प्रख्यात्रे नाव माहीत असेल, फार मोठं व्यक्तिमत्व नसून मस्त पहिलं व्यक्तिमत्व म्हणून प्रख्यात्रेचं नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. अशाच प्रकारे प्रख्यात्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लायब्ररीमध्ये ते पोहोचले असताना त्यांचा PA नानकचंद रत्तू हे होते. प्रख्यात्रेने बाबासाहेबांना भेटण्याची जेव्हा विनंती केली तेव्हा नानकचंद रत्तू यांनी अगोदरच त्यांना सांगितले की बाबासाहेबांचा हा आदेश आहे की भारतातील कोणताही महत्वाचा नेता इव्हन नेहरू किंवा गांधी जरी असतील तरी सुद्धा त्यांना मला भेटण्यासाठी माझ्या वाचनाचा व्यत्यय आणायचा नाही. ऐकून असे 4 घंटे थांबले, त्यांची वाट पाहिली. 4 घंटे थांबून सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांचं मन ते विचलित करू शकले नाही. तसेच बाहेर गेले गेट पासून. त्यांच्या लायब्ररीच्या दरवाजापासून वापस गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते जेव्हा 10 वाजता आले तेव्हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनच करत होते. त्यांना प्रश्न पडला या गृहस्थाला भेटावं तरी केव्हा आणि कसे. एवढ्या रमाबाई जेवणाचे ताट घेऊन समोर आल्या. तेव्हा रमाबाईंनी जेवण आणता ओरडून बोलल्या. तेव्हा बाबासाहेबांनी लक्ष दिलं नाही, म्हणजे लक्ष नव्हतं. तेव्हा रमाबाईंनी त्यांच्याकडे जेव्हा जेवणाचं प्लेट आणलं तेव्हा ही नाणी संधी बघून मात्रेंनी
बाबासाहेबांना आत येऊ का असा प्रश्न केला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब म्हणाले की कोण? अत्रे हे काँग्रेसचे सभासद होते आणि म्हणून आंबेडकर म्हणाले की काँग्रेसचे जोडे बाहेर ठेवून तुम्ही आत या. काँग्रेसचे जोडे आत ठेवून म्हणजे तुमचे विचार प्रणाली जे काही असेल ते बाहेर ठेवा काँग्रेसचे आणि इकडे या. परकी अत्रेंनी लायब्ररीमध्ये आंबेडकरांकडे जेव्हा प्रवेश केला तेव्हा प्रचंड असे खचाखच भरलेली लायब्ररी, स्वतंत्र, जवळपास जगातलं सर्वात मोठं वैयक्तिक लायब्ररी फक्त महामानव डॉक्टर आंबेडकरांकडे होती. त्या ग्रंथांमध्ये 70,000 पेक्षा जास्त पुस्तकं होती. मित्रांनो, तुम्हाला 70,000 पुस्तकं म्हणजे काय याची कल्पना आपल्या लायब्ररीची बघू शकता. सरांना माहिती आहे आपल्या लायब्ररी एवढी मोठी आहे, पण किती हजार पुस्तक आहेत बघा? 12,415. तुम्ही विचार करा की एवढी मोठी लायब्ररी आहे, 12,000. आपल्या स्कूलच्या तुलनेने विचार केला तर खूप जास्त पुस्तकं आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचा जर विचार केला तर 70,000 पेक्षा जास्तच्या ग्रंथांची त्यांची वैयक्तिक लायब्ररी होती. जगातला हा एकमेव असा माणूस आहे की स्वतःला राहण्यासाठी घर बांधलं नाही, पण पुस्तकं ठेवण्यासाठी पहिल्यांदा घर बांधलेलं आहे. आणि म्हणून तळागाळातील लोकांना सामाजिक, धार्मिक, आर्थिक ज्यांना अधिकार नाही, महिलांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांना आज आपल्या शाळेमध्ये महिला आणि विद्यार्थिनी ज्या शिक्षण घेत आहेत त्यांना जे अधिकार दिलेले आहेत हिंदू कोड बिलच्या माध्यमातून, तेव्हा ते मंजूर झालं नाही, पण याच हिंदू कोड बिलाचे नंतर एक एक मुद्दे करून संविधानाने काय केलेले आहे ते मंजूर केलेले आहेत. हे अधिकार देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे. म्हणूनच त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाने 2015 साली सिम्बॉल ऑफ नॉलेज आणि सुप्रीमो ऑफ ह्यूमैनिज्म, मानवता का सर्वोच्च देवता, यह पदवी दी. आपको मालूम होगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या या पदव्या घेतल्या त्या तुम्ही जर गुगल मध्ये सर्च केला तत्पूर्वी तुम्हाला एक अमेरिकेतला प्रसंग सांगतो. लाला लजपतराय 1914 हा तुम्हाला माहित आहे भारताच्या स्वातंत्र्य काळाचा धुमधामीचं वर्ष आहे. भारतामध्ये होमरूल चळवळ सुरू झालेली होती आणि अशा वेळी लालाजी पंजाब के केसरी जैसे हम कह सकते हैं, लाला लजपत राय, त्यांची तब्येत ठीक नव्हती, म्हणून तब्येत चांगली व्यवस्थित व्हावी यासाठी काळजी घेण्यासाठी ते लंडनला गेले. आता एवढं मोठं लालाजी आपलं नेतृत्व माहीत आहे. तिथे गेल्यानंतर विद्यापीठामध्ये लायब्ररीमध्ये वाचन आणि लेखन त्यांनी सुरू ठेवलं. सोबत पुढाऱ्यांची भेट घेतली, नामवंत लेखकांची सुद्धा भेट घेतली आणि त्याच लायब्ररीमध्ये त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये जे डिस्कशन चालू होतं तेव्हा लाला लजपतराय यांनी आंबेडकर म्हणजे भीमराव आंबेडकरांचं फार कौतुक केलं. त्यावेळी आंबेडकरांचे गुरु प्राध्यापक सेलिगमन तिथंच होते. सेलिगमन लाला लजपतराय यांना म्हणाले की डॉक्टर B.R. आंबेडकर हे फक्त हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच नाही तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा श्रेष्ठच आहेत. तिथं प्राध्यापक क्लार्क हे सुद्धा होते. ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेखन आणि अभ्यासाच्या बाबतीत जो आदाशीपणा दाखवला, हा आदाशीपणा दाखवण्यामध्ये तो हिंदू विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीनं पुढे गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा परिस्थितीतून सुद्धा विश्वाच्या अनेक विद्यापीठामधून सर्वोच्च पदव्या मिळवण्याचा हा जो प्रयत्न केलेला आहे आणि ज्ञानाचा अफाट असा बादशाह अलेक्झांडर होण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, हा प्रयत्न आपल्याला 1923 ला दिसून येते. माझ्या एका मित्रानं सांगितलेलं आहे की 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे DSc डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स मध्ये जे डिग्री घेतली, तुम्हाला माहित असेल की 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली डिग्री आहे ती आजपर्यंत कोणत्याही भारतीय व्यक्तीने मिळवलेली नाही. तुम्ही विचार करा, महामानवाची विद्वत्ता कुठं आहे. 100 वर्ष झालेलं आहे, पण हा DSc इन इकॉनॉमिक्सचा विश्व रेकॉर्ड, भारताचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेला नाही. आणि विश्व रेकॉर्डच्या बाबतीत सांगायचं झाल्यास लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी DSc ही पदवी घेतली तेव्हा विश्वातले पहिले व्यक्ती होते. त्यांनी त्या विद्यापीठामध्ये पहिली
DSc डिग्री घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एकाही विद्यार्थ्यानं त्या विद्यापीठामध्ये DSc धारण केलेली नाही, हे ध्यानात घ्या. दुसरं उदाहरण द्यायचं झाल्यास त्याच विद्यापीठामध्ये कार्ल मार्क्सचा जो पुतळा उभा केला आहे, त्या कार्ल मार्क्सच्या पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकमेव पुतळा आपल्याला दिसून येतो. जगामध्ये हे जे काही विद्वान झालेले आहेत त्या विद्वानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खूप आदराने घेतलं जातो. गोस्वामी सरांनी सांगितल्याप्रमाणे की 2000च्या दरम्यान जे विश्वामध्ये जे संशोधन झालं त्या संशोधनामध्ये विश्वाच्या परिवर्तनामध्ये ज्या 100 विद्यार्थ्यांची जी यादी करण्यात आली, शेवटच्या 10,000 वर्षामध्ये मानव परिवर्तनामध्ये ज्या व्यक्तीनं सर्वात जास्त योगदान दिलेलं आहे त्या योगदानामध्ये भारताचा एकमेव व्यक्ती आहे, तो म्हणजे चौथ्या नंबरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्र्यांचा जेव्हा विचार करतोय ना, 1921 मध्ये MSc इकॉनॉमिक्स मध्ये जे घेतलेले आहे ते डिग्री घेतल्यानंतर भारतीय विद्वानांमध्ये त्यांची पहिला गणना केलेली आहे. 1923 मध्ये DSc ही पदवी धारण केल्यानंतर भारतामध्ये सर्वात सुशिक्षित व्यक्ती म्हणून त्यांचा नाव लौकिक आजही घेतला जातो. कारण अर्थशास्त्रामध्ये DSc प्राप्त केलेला व्यक्ती आजपर्यंत भारतात झालेला नाही आणि 100 वर्षापासून ते अजूनही अधोरेखित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण बाबतीत सामाजिक कार्य तुम्हाला माहित आहे, काही विद्यार्थ्यांनी आता सांगितलेलं आहे की सामाजिक आणि धार्मिक क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा केलेला आहे. मजदुरांसाठी युनियन सुद्धा स्थापन केलेलं आहे. राजनैतिक कार्याचा विचार करत असताना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया स्थापन केलेली आहे. समाजाचं असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओ आहे तो म्हणजे भगतसिंग यांना जेव्हा फाशी झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची केस का लढवली नाही, असा हा प्रश्न. पण थोडक्यात सांगतो, तो प्रश्न असा आहे, त्याचं कारण असं आहे की जसं की आपल्या काही विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की ज्या व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाढले होते त्या व्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं नाही आणि म्हणूनच एक अस्पृश्य व्यक्तीला ही केस कशी जिंकण्यासाठी द्यावी, हा त्याचा सर्वात मोठा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता की भगतसिंग यांची केस लाहोरमध्ये चालली होती आणि डॉक्टर आंबेडकरांचं आर्थिक स्थिती अशी नव्हती की तिथं जाऊन ती केस सांभाळतील आणि त्याच्यामुळं हा जो व्हायरल व्हिडिओ आहे तुम्हाला बघितलेलाच असेल. दुसरं महत्वाचं तुम्हाला थोडक्यात सांगतोय की भारतीय व्यक्तींमध्ये एक सर्वोच्च शिक्षित व्यक्ती म्हणून कोण, जेव्हा तुम्ही गुगलवर सर्च करता तेव्हा डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचं नाव आपल्याला दिसून येतं. तुम्हाला मी युट्यूबर आहोत त्याच्यामुळे युट्यूब मध्ये कशा प्रकारचे व्हिडिओ समोर येतात हे मला चांगल्या प्रकारचं माहित आहे आणि म्हणून हेच तत्व गुगल साठी तुम्हाला एक सांगतो की मोस्ट एज्युकेटेड पर्सन इन इंडिया या ऑफ इंडिया जेव्हा आपण नाव सर्च करतो तेव्हा बॅरिस्टर जिचकर यांचंच नाव येतं. याचं कारण असं आहे की ज्यांनी हे वेबसाईट तयार केलेलं आहे त्या वेबसाईट मध्ये त्यांनी बॅरिस्टर जिचकर यांचंच नाव टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं डॉक्टर BR आंबेडकर यांचं नाव येत नाही. पण जेव्हा आपण पुन्हात्मक दृष्ट्या अभ्यास करतो जसं की गोस्वामी सरांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत. याची जर तुलना डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्यासोबत केली तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचं एक एज्युकेटेड नसून क्वालिफाईड व्यक्ती म्हणून जिचकर यांचं नाव घेतलेलं आहे. क्वालिफाईड आणि एज्युकेटेड याच्यामध्ये फरक आहे. क्वालिफाईड याचा अर्थ असा आहे की डॉक्टर श्रीकांत जिचकर यांनी ITS ची सुद्धा परीक्षा क्वालिफाय केलेली आहे, IAS ची परीक्षा सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. पण कारण असं आहे की IPS ची परीक्षा झाल्यानंतर नोकरी 4 महिन्याच्या आत सोडली, तशाच प्रकारे IAS ची परीक्षा सुद्धा झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये ते सुद्धा सोडून दिली आणि राजनीतीमध्ये प्रवेश केला आणि 25 वर्ष MLA झाले. 25 वर्ष MLA झाले. त्यांनी MBBS, MD आणि लॉ या 3 डिग्र्यांसोबत
10 विषयामध्ये MA केलेला आहे आणि अशा एकूण 42 युनिव्हर्सिटी मधून मला हे समजलं नाही की 20 डिग्र्या आणि 42 विश्वविद्यालयामधून कशा त्यांनी डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत. पण सांगायचं तात्पर्य की त्यांनी 20 डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत जर तुलना करायचं झाल्यास तर तुम्हाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 32 डिग्र्या मिळवलेल्या आहेत त्यातील काही डिग्र्या अजूनही भारतीयांनी मिळवलेल्या नाहीत. आणि म्हणून जास्त भाषांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 10 भाषांवर प्रभुत्व होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करायचा झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये 500 विद्वानांच्या बराबरीचा व्यक्ती जगाने मानलेला आहे, भारताचं सोडून द्या. आणि यामध्ये महात्मा गांधीचा सुद्धा समावेश आहे की महात्मा गांधी सुद्धा जे म्हणत होते की जे 500 विद्वान जे आहे, 500 विद्वान म्हणजे काय तर जे 500 डॉक्टरेट व्यक्ती आहेत त्यांची जेवढी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेची लेवलची एक त्याची बुद्धिमत्ता डॉक्टर B.R. आंबेडकरांची आहे. तुम्ही विचार करा महामानवाची बुद्धिमत्ता काय असेल. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीबद्दल आपल्याला त्यांच्या विचारांबद्दल खूप काही घेण्यासारखं आहे. नाही घेतलं तरी चालेल, पण त्यांनी जे 18 तास अभ्यास केले, 20 तास जे अभ्यास केला, आपण आपल्या नवोदय विद्यालयाच्या रुटीनला सुद्धा कंटाळून जातो. कंटाळून काही मुलं जात नाही, नाहीतर म्हणतील की सर तुम्ही असे कसे बोलता. काही विद्यार्थी कंटाळून जात नाहीत, पण काही विद्यार्थी मी स्वतः तुम्हाला शिकवतो त्याच्यामुळे मी माझा अनुभव सांगतोय की काही विद्यार्थी या साध्या रुटीनला सुद्धा कंटाळून जातात. तुम्ही कधी अभ्यास करणार. देवळे सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी बरोबर सांगितलं सरांनी. काय सांगितलं की क्लासमधून पहिल्या नंबरचा विद्यार्थी येतोय आणि 84% घेतोय. पहिला विद्यार्थी 84%. अरे पर्सेंटेज आहेत काही, पर्सेंटेज घ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे. टॉपचा विद्यार्थी जो 99 मध्ये तुमची ही जी उभी जी अनुक्रमिका रँक असते ती उभी नसून आडवी असायला पाहिजे तुमची रँक एकाच रेंज मध्ये 99. अरे तुमच्यासाठी एवढा मोठा वेळ दिलेला आहे, तुम्हाला टायमिंग ठरवून दिलेला आहे. तुम्ही घरी जरी राहिले, घरचे काम जरी करत असले तर एवढं शेड्यूल तुमच्याकडून पालन होत नाही. तुम्ही म्हणसाल की आठवडे शिकवताना सुद्धा तेच सांगतो आणि भाषणामध्ये सुद्धा हेच सांगतो. पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हीच वेळ आहे. ही वेळ जर तुम्ही अभ्यासासाठी दिली तर तुम्हाला जीवनामध्ये पाहिजे त्या क्षणापर्यंत, पाहिजे त्या परिस्थितीपर्यंत जाता येते. ही ताकद तुमच्यामध्ये या शिक्षणामधूनच येणार आहे, तुमच्या अभ्यासामधून, तुमच्या वाचनामधूनच येणार आहे. आणि म्हणून तुम्ही एवढं जरी केलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काहीतरी आत्मसात केलं, हा त्या मागचा शोध आहे. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महानता जेवढी सांगितली तेवढी कमी आहे. त्यांची तुलना डिग्र्यांच्या बाबतीत भारताच्या अर्थशास्त्र आतापर्यंत जेवढे भारताचे अर्थमंत्री झालेले आहेत, आतापर्यंत प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष झालेले असतील, त्यांच्यासोबत जरी तुलना केलेली असेल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तुलनेत हे कोणतंही पद नाही. आणि म्हणून तुम्हाला काही विद्यार्थी मला म्हणतात माझ्या विषयामध्ये जर एखाद्याला कमी मार्क्स पडले तर मला तो विद्यार्थी म्हणतो की सर मला SST येत नाही पण सायन्स छान जमतं, मला मॅथ चांगलं जमतं. मला तुम्हाला त्यामध्ये पण माझी संमती आहे. पण तुम्हाला एक सांगायचं असतं की तुम्ही असं का म्हणता की आम्हाला हा विषय येत नाही. जर तुला तो विषय येते तुला हा विषय सुद्धा यायलाच पाहिजे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण डॉक्टर B.R. आंबेडकरांचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या डिग्र्या घेतलेल्या आहेत ते आज फॅकल्टीच्या डिग्र्या आहेत मित्रांनो. जगातलं कोणतंही जे पद आहे ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अर्थशास्त्रातील सर्वात मोठं पद हे भारताचं आहे. आणि त्या रिझर्व्ह बँकची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो PhDला थेसिस घेतला होता प्रॉब्लेम ऑफ रुपीज, त्यातून RBIची निर्मिती झालेली आहे. 10वीच्या विद्यार्थ्याला मी सांगितलेलं आहे RBI विषयीची माहिती आहे तेव्हा त्यांना सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण म्हणतोय की आर्थिक परिस्थिती त्यांची फार दुर्मिळ होती, त्यांची कमकुवत होती. पण तुम्हाला सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर पैसा कमवायचा असता ना तर जगातलं कोणतंही सर्वोच्च पद त्यांच्यासाठी लोळत घातलं असतं.
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदासाठी हवाबले नव्हते, कारण त्या एका पदासाठी जर मी जर पळालो तर माझा हा कोट्यावधीचा जो समाज आहे हा लोटांगण घालणार आहे. आणि म्हणून एका पदासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पळाले नाही, तर समाजाचं उत्थान करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जीवनाचं रान केलेलं आहे. आणि म्हणून सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. तुम्हाला एक उदाहरण रमाबाईचं सांगतो. रमाबाईंना फार इच्छा होती की पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ म्हणून, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थिती काही असो, मानो न मानो, पण रमाबाईला कधीही पंढरपूरला दर्शनासाठी जाऊ दिलं नाही. तुम्ही म्हणसाल सर हे काय सांगताय तुम्ही, त्याचा अर्थ लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाईला सांगितलं की काय देव आहे, तुझ्या देवाला दर्शन घेण्यासाठी जात आहेस असा विचार करत आहेस, पण त्या देवाला तुझं दर्शन, तू त्यांचं दर्शन घ्यावं असं वाटतच नाही. याचं कारण विचारतो सामाजिक स्थिती. त्यांना दर्शन करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. बाबासाहेब आंबेडकर रमाबाईची समजूत घालत होते की रमा, तू विठ्ठलाचं दर्शन नाही घेऊ शकली, तुला मी असा विठ्ठल निर्माण करेल. आपण एक पंढरपूर निर्माण करू आणि त्या पंढरपूर असं निर्माण करू की तळागाळातील हर एक व्यक्ती तिथं दर्शनासाठी येणार. आणि म्हणून माझ्या काही विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे, 1935 मध्ये नाशिकच्या येवल्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण दिलं होतं ना, की मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो पण हिंदू धर्माने मरणार नाही. तुम्ही म्हणसाल हे काय सांगते, हे नाट्य इथं झालेलं आहे. कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत जाण्यासाठी गाडीमध्ये सुद्धा बसण्याची परमिशन त्यांनी दिली नाही. काही पाण्याचे प्रसंग आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणून ही परिस्थिती बदलण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्रत हाती घेतलेलं होतं. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे की 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी जे संपूर्ण जगातील धर्मांचा अभ्यास करून जगातील सर्वत्र धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक दृष्टिकोनातून सांगतोय, समाजाच्या दृष्टिकोनातून नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 मध्ये धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हर एका धर्मातले जे धर्मगुरू आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले आणि सांगितलं की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, बघा आमचा किती धर्म स्वच्छ आहे. तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या बुद्धीने विचार करून सर्वोच्च धर्म कोणता असेल, त्यांना जो धर्म पटला, तिथं 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्यांच्या अनुयायांना दुसरा पंढरपूर त्यांनी निर्माण केलेला आहे. म्हणून भरपूर क्षेत्रातील काही प्रसंग सांगता वेळ अगोदरच माझी संधी फार पुढं वेळ निघून गेलेला होता. आणि आताही एक प्रसंगाचा मजदूर, त्याच्यानंतर महिला, हिंदू कोड मी थोडक्यात सांगितलेला आहे. असे घटनात्मक कशा प्रकारे त्यांची घटनात्मक नियुक्ती झालेली आहे, कशा प्रकारे त्यांना सांगितलं होतं की आप घटना समिती में आपको दरवाजे से क्या खिड़की के झरोखे तक बंद किए जाएंगे. हे तुम्हाला सांगायला वेळ इथं नाही. पण मित्रांनो, आजच्या दिवशी आपण तुम्हाला माहित आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये विविध धर्म संस्कृती आहे आणि प्रत्येक धर्म संस्कृतीचा आपण आदर करतोय आणि आपण ते स्वीकारत आहोत. आणि म्हणूनच आपल्या शाळेमध्ये नसून आपल्या पूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये सर्व मानव जातीचे जे थोर महान असे महामानव असतात त्यांची आपण जयंती पुण्यतिथी कार्य करतो. त्याच्या निमित्तानं आपण त्या पुरुषांचा कोणता गुण चांगला आहे तो गुण एक जरी आपण आत्मसात केला तर नक्कीच आपल्या जीवनाचं सार्थक होतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि संयोजकांनी मला जे संधी दिली त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओके, तर उपस्थित सर्व विद्वान साथी आणि प्रिय विद्यार्थी मित्र हो, आज महामानव डॉक्टर भारतरत्न भीमराव आंबेडकर यांची जयंती. निश्चितच वेळ जास्त झालेला आहे आणि मी म्हणा किंवा माझा टर्न येतो तेव्हा वेळ जवळपास संपलेला असतो. जसं म्हणलं जातं की आरतीला हात लावता आला तरी चालेल, आपली उपस्थिती दाखल केली पाहिजे. किमान
कार्यक्रमाची आरती असते शेवटी, ज्याने कार्यक्रमाचा समारोप होत असतो है ना, त्याला हात लावता आला तरी कार्यक्रमात होतो असं मानलं जातं. खूप काही माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सुंदर शब्दामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचं विमोचन इथं केलेलं आहे. इतरही काही कार्यक्रम, कल्चरल प्रोग्राम तुमच्या समोर सादर झाले. बाबासाहेबांच्या विचारावरती, कार्यावरती, जीवनीवरती वेगवेगळ्या स्किटच्या माध्यमातूनही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ज्या बी शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केलं, त्यांची तयारी करून घेतली, त्या सर्व मुलांचं आणि शिक्षकांचं अभिनंदन. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या अगदी मनापासून. सोबतच आमचे देवरे स्वार्थातून परमार्थ, या परमार्थातून स्वार्थ असं म्हणलं झालं. बिचारे मुलं भुकेच नाही आहे, तेव्हा हा परमार्थाचा भाग असतो, तर त्याच्या मागे बोलणाऱ्यालाही भूक लागलेली असते, तो स्वार्थ असतो. तर आज जे काही माझ्या पूर्व वक्त्यांनी सांगितलं की पुऱ्या देशामध्ये विदेशामध्ये बाबासाहेबांचं गुणवान म्हणून नाव आहे, आणि त्या गुणवानाच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे परीक्षा प्रमुख देवरे सर यांनी गुणवंताचा सत्कारही करून आणला. बरेच दिवसापासून वाट पाहत होते की कोणत्या दिवशी हा कार्यक्रम घ्यावा, आणि एवढा मोठा त्यांचा अनुभव आहे, त्याबरोबर वेळ हेरली आणि आज त्या गुणवंतांचा सत्कार केला. सर्व गुणवंतांचं खूप खूप अभिनंदन. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आपण दुसऱ्याला प्रोत्साहित करता स्वतःही प्रोत्साहित होत असतो. बऱ्याच वेळा भाषण ऐकायला झोप येते, कारण का तर आपण प्रोॲक्टिव्ह भाषण ऐकतच नसतो आणि तो टेम्पो बनवत नसतो. तर छात्रो की आजचा हा जो दिवस आहे, हा दिवस निश्चितच खूप महत्त्वाचा या अर्थाने आहे. या दिवसाचं जे काही कनेक्शन आहे ते कनेक्शन तुमच्याशी आहे है ना, की एका बाबासाहेबाच्या एका गुणावरती मी बोले. ठीक आहे, वेळ निश्चितच नाही. तो गुण म्हणजे जे विद्यार्थीपण, विद्यार्थी अवस्था है ना, स्टुडंटहुड जे बाबासाहेबांनी जोपासलं ते पूर्ण आयुष्यभर है ना. आणि त्यापैकी काही प्रसंग डोंगरे सर असतील, हमारे गोस्वामी सर है, आणखी काही विद्यार्थ्यांनी त्याचा उल्लेख केला की त्यांचा व्यासंग जो होता अभ्यासाचा एवढा मोठा की ज्याची कुणाशीही तुलना करता येत नाही. आणि त्याचे काही उदाहरणं जर का असतील किंवा माहीत असतील तर निश्चितच चांगलं एक उदाहरण तुम्हाला सांगेन की बाबासाहेबांचे जे काही सचिव होते, सेक्रेटरी होते, PA होते, ते दररोज बाबासाहेबांच्या घरी यायचे, कार्य करायचे आणि संध्याकाळी कार्य संपल्यानंतर घरी जात असत. पण जाते वेळेस ते बाबासाहेबांना विचारून जात असत किंवा सांगून जात असत की बाबासाहेब, माझं कार्य आजचं संपलेलं आहे आणि आता मी घरी जात आहे. आणि बाबासाहेब एवढे मग्न असायचे की फार तर इशारा करून ते या नानकचंद रतूंना परमिशन देत असत. एक प्रसंग असा की रात्रीच्या जवळपास 11 वाजता नानकचंद रतू ज्या दिवशी त्यांना घरी जाण्यासाठी कामामुळे उशीर झालेला असतो, ते बाबासाहेबांना विचारतात, प्रसंगी सांगतात की बाबासाहेब,
आजचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि मी आता घरी जात आहे. बाळासाहेब त्यांना इशारा करून जाण्यास सांगतात आणि आपल्या कार्यामध्ये पुन्हा ते जसे पूर्वी व्यस्त होते, मग्न होते, तेवढ्याच मग्नतेने ते कार्य करू लागतात. त्यांचा अभ्यास करणे असेल, लिखाण करणे असेल, हे साथ साथ चालू असायचे. राईट. आणि ते कार्य रात्रभर चालू राहिलं आणि दुसऱ्या दिवशी नानकचंद रतू पुन्हा कामावरती आले आणि अचानक नानकचंद रतूवरती बाबासाहेबांचं लक्ष जातं आणि नानकचंद रतूला म्हणतात, अरे तुला जायला सांगितलं होतं, आणखी गेला नाहीस का? है ना, तुला मी जायला सांगितलं होतं, इशारा करून तुला जा म्हणालो होतो, तो आणखी गेलाच नाहीस का? त्यावरती नानकचंद रतू सॉरी म्हणून बाबासाहेबांना म्हणतात की साहेब मी जाऊन आलो, ठीक आहे, मी जाऊन आलो आणि ठीक आहे. त्याच्यावरती फार काही भाष्य करत नाही. ठीक आहे एवढंच बोलतात आणि पुन्हा ते आपल्या कार्यामध्ये मग्न होतात. विद्यार्थी मित्र हो, की हा जो काही व्यासंग आहे, अभ्यास करण्याची ही सचोटी आहे ना, अभ्यास करण्याची ही सचोटी, ही जिद्द, ही जिद्दच माणसाला, विद्यार्थ्याला मोठं बनवते. बाबासाहेब त्या अगदी भयानक परिस्थितीमधून निर्माण होत होते, समाजासाठी कार्य करत होते, समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी कार्य करत होते. ठीक आहे. आणि त्यामुळं त्यांना अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तुम्हालाही जर का घडायचं असेल है ना, तर केवळ आणि केवळ अभ्यासात सातत्य हेच तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतं. जर का विद्यार्थी म्हणून तुम्ही बाबासाहेबांकडनं काही घेऊ इच्छित असाल तर हा जो काही गुण आहे, अभ्यासातलं सातत्य, किती वेळ अभ्यास, हा ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीचा भाग होऊ शकतो. कारण आज जर विद्यार्थ्याकडे असणारी जी काही कॅपॅसिटी आहे ती जर पाहिली तर त्याचं कौतुक किती करावा, हा विरोधाभासाचा भाग आहे, विनोदाचा भाग म्हणे. पण जर का अशा महामानवाकडनं तुम्ही काही घेणार असाल तर ते म्हणजे अभ्यास करण्यामधले सातत्य, मधली सचोटी, ती जिद्द जर घेतला तर तुम्ही सुद्धा भविष्यातले भीमराव बनू शकता. राईट. यामध्ये काहीही दुमत होणार नाही. परिस्थिती नेहमीच विदारक असते है ना. परिस्थिती माणसाला कधीही मजबूत बनवत नाही. जेवढी परिस्थिती विदारक तेवढा माणूस मजबूत बनतो. पण ते डिपेंड करतं आपल्यावरती. आपण त्या परिस्थितीला काबूमध्ये घ्यायचं की परिस्थितीच्या काबूमध्ये जाऊन मजबूर बनवून केवळ परिस्थितीला नाव ठेवून आपणही मजबूर होऊन जगायचं, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. निश्चितच बाबासाहेबाचा जो काही वाचनाचा छंद होता, बाबासाहेबांचा जो काही वाचनाचा व्यासंग होता, म्हणलं जातं की 18 घंटे ते एका ठिकाणी बसून अभ्यास करत असत. ठीक आहे. खूप साऱ्या त्यांना भाषा अवगत होत्या, खूप साऱ्या एरियामधलं ज्ञान त्यांना अवगत होतं आणि केवळ त्या ज्ञानाच्या जोरावरती, जिद्दीच्या जोरावरतीच जरी त्यांनी डिग्र्या घेतल्या, त्या कागदावरती मर्यादित नाही राहिल्या. ते नॉलेज त्यांनी समाजाच्या हितार्थ वापरलं. म्हणून ते कार्य त्यांचं सामाजिक असेल, आर्थिक असेल है ना, बौद्धिक असेल, शैक्षणिक असेल, कृषीप्रधान देशाच्या कामी येणार असेल, असं कुठलंही क्षेत्र त्यांनी सोडलं नाही ज्यामध्ये आपलं योगदान दिलं नाही. निश्चितच तुम्ही सुद्धा असं योगदान देऊ शकता. त्यासाठी आवश्यकता आहे की तुम्ही स्वतःला सक्षम बनवण्याची, तुम्ही स्वतःला असं सक्षम बनवाल अशी अपेक्षा करतो. बऱ्याचशा पुन्हा उन्हाने कोमेजलेल्या फुलासारख्या खाली जात आहेत याचं भान ठेवतो. पुनश्च एकदा सर्वांना बाबासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त
हार्दिक शुभेच्छा देतो. राईट, यांच्यापासून निश्चितच काही गुण तुम्ही घ्याल आणि स्वतःमध्ये अभ्यासू वृत्ती निर्माण कराल अशी अपेक्षा करतो. थँक्यू वन अँड ऑल. धन्यवाद सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी प्राचार्य सर्वांची मनपूर्वक आभार मानते व माननीय प्राचार्य सरांच्या अनुमतीने कार्यक्रम संपला हे जाहीर करते.